नमस्कार. रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आपल्या शहरातील दररोज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब जरूर करा. सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर 2 मच्छी मार्केट, फकड मंडली चौक, शमशानभूमी रोड, संकट मोचन हनुमान मंदिरासमोर गेल्या 4-5 महिन्यापासून रोड खोदून ठेवलेला आहे. आतापर्यंत रस्ता बनवण्यात आलेला नसून नागरिक त्रस्त. ठेकेदाराने मौतचा खड्डा बनवून ठेकेदार गायब. येत्या 6 तारखेला मोठी एकादशीला मोठ्या प्रमाणात सिंधी बांधव स्मशानभूमीमध्ये हजारो संख्येने महिला पुरुष पूजा विधी करण्यासाठी जात असतात व किती वाहन चालक खड्ड्यांमध्ये गाड्या अडकून दुखापत होत आहे. अशा रस्त्यावर महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम यांनी स्वतः जाऊन पाहणी करावी. एकादशीपर्यंत या रस्त्याचे काम करण्यात यावे, जेणेकरून जनतेला मौतच्या खड्ड्यातून जाण्यापेक्षा महानगरपालिकेने लवकरात लवकर लक्ष घालावे. चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे. यहाँ पे एड्रेस क्या है? फकड़ मंडी हनुमान मंदिर के बाजू में शमशान भूमि रोड, हेमन। ये खड्डे की प्रॉब्लम देख रहे हैं। 4 महीने से पहला टेंडर निकाला था, कोई ठेकेदार को दिया था, ठेकेदार खोद के भाग गया, ब्लैक लिस्ट में चला गया या भाग गया। 4 महीने से इतना बड़ा खड्डा है और बड़ी बड़ी गाड़ियों का आवाजावी यही रोड से है। इसके अलावा अभी 6 तारीख को हम लोग सिंधी लोग का बड़ा एकादशी है, जिसमें हजारों की तादाद में हमारी सिंधी माताएं बहनें सब ये रोड से आना जाना रहेगा। ये हालत देखिए, ये उल्लासनगर की हालत तो नहीं, शमशान भूमि रोड पे आदमी जाएगा कैसा। हमारी महानगर पालिका से यही निवेदन विनती है कि जल्द से जल्द इसको बनाया जाए। 4 महिन्यापासून खड्डा खोदून ठेवला. म्हातारी माणसं पडू शकतात, लहान मुलं पडू शकतात, कोणाच्या जीविताला धोका होऊ शकते, एखाद्या माणसाची अपघात होऊ शकते. लवकरात लवकर बनवण्याची आम्ही महानगरपालिकेला विनंती करतो. 6 तारीख को बड़ा एकादशी है. आता एकादशीचा कार्यक्रम आहे, त्यासाठी पब्लिकची गर्दी या रोडला भरपूर राहील. तर लवकरात लवकर बनवून द्या अशी आम्ही त्यांना महानगरपालिकेला विनंती करतो, कमिशनर साहेबांना. ये अपना मशान का रोड है, मराठी मशान भूमी का रोड आहे, मेन रोड. एवढी तकलीफ आहे पब्लिकला आणि मैत नेण्यासाठी बी तकलीफ आहे. आज कमीत कमी 5 ते 6 महिने होऊन गेले.
काय खड्डा खोदून गेलेत त्याच्यावर अजूनपर्यंत महानगरपालिकेने लक्ष दिलेलं नाही. तर कृपा करून हे रोड लवकरात लवकर बनवण्यात आला पाहिजे, हीच आमची विनंती. हे रोडचीच मागणी आहे ना आमची, हे रोड बनला पाहिजे लवकरात लवकर.